बुलढाण्याच्या खामगाव येथील ढाब्यावर एफडीएनं छापा टाकल्यास 7 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले। ते एकाला अटक केल्याची माहिती आहे। खामगावचे सुदर्शन ढाबा परिसरातून संपूर्ण घटनेचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील याच सुदर्शन ढाब्याजवळ काल अन्न व औषधी प्रशासनाच्या राज्य दक्षता पथकाने मुंबई येथून या ठिकाणी येऊन या ठिकाणी रात्री कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये इंडियन गॅस या कंपनीचा एक सिलेंडर त्यांनी एक टँकर ताब्यात घेतला। हा टँकर या ठिकाणी येऊन आपण इथे पाहू शकतो की हा जो एक सिलेंडर दिसतोय या सिलेंडर मध्ये गॅस खाली करण्यात येत होतं आणि तेथून या टँकर मधून छोट्या सिलेंडर मध्ये व्यावसायिक सिलेंडर गॅस भरून खामगावच्या व्यावसायिकांना हा वितरित करण्याचा हा मोठा काळा बाजाराचा मोठा रॅकेट या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून सुरू होतं। ज्यावेळेस इंधन टंचाई सुरू झाली होती त्यावेळेस पासून हे रॅकेट सुरू असल्याची माहिती आहे आणि राजरोजपणे एवढ्या मोठ्या प्रमाणावर गॅसचा हा काळा बाजाराचा रॅकेट या ठिकाणी सुरू होतं। मात्र या खामगाव मधील पोलीस विभाग असू द्या, महसूल विभाग असू द्या, या अधिकाऱ्यांनी याची कानोखान याची खबर नसावी हा पण फार मोठा प्रश्न चिन्ह आहे। काही विभागातल्या अधिकाऱ्यांमुळे हा अवैध व्यवसाय मोठ्या राजरोसपणे सुरू होता आणि याचा भड्डापाड हा काल झालेला आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप शुक्ला, खामगाव, बुलढाणा। त्या ठिकाणी एका टँकर मधून गॅस दुसऱ्या टाकीमध्ये ते ट्रान्सफर करत होते आणि ट्रान्सफर करत असताना ते पकडले गेले। अपराध क्रमांक 273/26 कलम 378 अत्यावश्यक वस्तू अधिनियम प्रमाणे अपराध दाखल करण्यात आलेला आहे। सदर अपराध मध्ये जो एक आरोपी आपण जागेवरच ताब्यात घेतला होता, रवी ज्ञानेश्वर वाय भासे, यास आपण सध्या ताब्यात ठेवलेला आहे। या अपराध मध्ये साक्षीदार त्याचबरोबर त्या ठिकाणी ह्या वस्तू कशा आल्या, टँकर कसे आले त्याबद्दल आपण पुढील तपास। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।